गुढीपाडवा निमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत संविधान आणि न्याय सर्वांसाठीचा संदेश देणारे अधिवक्ता परिषदेचा चित्ररथ. आर्थिक दुर्बलतेमुळे अनेकांना न्यायालयात जाणे शक्य होत नाही, त्यामुळे समाजातील सर्व स्तरापर्यंत न्यायव्यवस्था आणि न्याय प्रक्रियेची माहिती पोहोचावी या उद्देशाने यंदा गुढीपाडवा स्वागत यात्रेत अधिवक्ता परिषदेच्या वतीने संविधान आणि न्याय सर्वांसाठी या विषयावर चित्ररथ साकारण्यात येणार आहे, अशी माहिती अधिवक्ता परिषदेचे प्रतिनिधी सुयज्ञ धाकरस यांनी केली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. श्री कोपलेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रा काढली जाते. या यात्रेत शहरातील विविध संस्था एकत्र येऊन सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर संकल्पनावर आधारित चित्ररथ सादर करतात. या माध्यमातून समाजाला विविध संदेश दिले जातात. यंदा या स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून न्यासाकडून महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी दर सोमवारी बैठक आयोजित करण्यात येते. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत शहरातील 39 संस्थांचा सहभाग होता. यंदा शहरात एकूण 14 उपयात्रा निघणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली. यंदा अधिवक्ता परिषद संस्थांचा स्वागत यात्रेत पहिल्यांदा सहभाग आहे. त्यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या चित्ररथात लहान मुले, पोलीस, वकील आणि न्यायाधीशांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहे. तसेच ठाणे ऑटोलॉजिस्ट असोसिएशनकडून काचबिंदू या आजाराबाबत जनजागृती केली जाणार असून यासाठी सर्व डॉक्टर सहभागी होणार आहेत. नृत्यधारेसाठी 40 संस्थांची नोंदणी झाली आहे. घंटाळी मंदिर संस्थेकडून घंटाळी देवीची पालखी असणार आहे. जिम्नॅस्टिक संस्थेकडून हिंदू सणांचे दर्शन घडवणार सादरीकरण केले जाणार आहे. यावर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत किन्नर समाज देखील सहभागी होणार आहे. तसेच पारशी, ज्यू, बोहरी समाज यांचा देखील आपण यात्रेत समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे कार्याध्यक्ष श्री संजीव जी ब्रह्मे यांनी सांगितले.